नमस्कार मित्रांनो, मी जयकर वांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्या समोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील युनिट दुसऱ्यामधील जो सेकंड लेसन आहे त्याचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक हा सादर करणार आहे। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राइब करा। त्याच्यानंतर येणारं जे बेलचं आयकॉन असतं त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे माझे जेही काही व्हिडिओज येतील त्या सगळ्यांची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत येईल। ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्या सगळ्यांचं धन्यवाद। तर मग चला सुरुवात करूया। पेज नंबर 48 वरती हा लेसन आहे। माझ्यासमोर इथं पाठ्यपुस्तक आहे, म्हणजे माझ्यासमोर कम्प्युटरची स्क्रीन आहे। तुम्हाला मात्र पाठ्यपुस्तकाची गरज भासणार आहे। तर मग चला, द बॉय हू ब्रोक द बँक। ब्रोक हा ब्रेकचा भूतकाळ आहे। तो एक मुलगा की ज्याने काय केले तर ज्यानं बँकेला मोडीत काढलं किंवा बँक मोडली अशा अर्थाचं याचं हे शीर्षक आहे। तर याचे जे रायटर आहेत ते आहेत रस्किन बॉन्ड, 1934, इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट। आता हे रस्किन बॉन्ड ज्यांचा जन्म 1934 ला झाला, जे ब्रिटिश मूळ असलेले म्हणजेच ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत। ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लंदूर इन मसुरी, इंडिया। तर ते आपल्या दत्तक कुटुंबासोबत मसुरी इथं मसुरी मधील लंदूर इथं ते राहतात। द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया। तर बघा, भारतामधली जी काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन आहे त्यांनी भारतातल्या चिल्ड्रन्स लिटरेचर म्हणजे बालसाहित्यामधली त्यांची भूमिका ओळखून घेऊन जाणून घेतली आणि ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर, त्यांना बघा 1992चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला। कशासाठी तर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या त्यांच्या साहित्यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला। ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रेस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014। त्यांना बघा 1999 साली त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला, तर 2014 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला। या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने सन्मानित केलेलं आहे। तर मग चला, प्रत्यक्षात आपण पाठाला सुरुवात करूया। तुमच्या समोर पाठ्यपुस्तक असायला हवं, मी सुरुवात करतोय। बघा, नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम। आता शेठ गोविंदराम यांच्या मालकीची जी पिंपळ नगर जी बँक आहे त्या बँकेच्या पायऱ्या हा स्वेप्ट करत होता, म्हणजे हा स्वीपचा भूतकाळ आहे, तो झाडत होता। कोण तर नथू ग्रंबळ करत होता त्यावेळेला, तो स्वतःशीच म्हणजे कुरकुरत होता किंवा तक्रारी करत होता। इथं आहे बघा ग्रंबलचा अर्थ, शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड। तो तक्रारी कुरबुरी असं तो स्वतःशीच करत होता त्या पायऱ्या ज्यावेळेला झाडत होता त्यावेळेला। ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली। तो छोटासा झाडू अगदी घाईघाईने आणि निष्काळजीपणे तो वापरत होता त्या झाडण्यासाठी। अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स। आता त्या निष्काळजीपणे झाडल्यामुळे ती जी धूळ वर उडालेली होती, धूळचे जे लोड म्हणून आपण जे वर उडालेले होते
क्लाउड सारखं, ते तिच्या डोक्यावरनं परत त्याचं झाडून झाल्यानंतर परत आहे तसंच त्या पायऱ्यांवरती येऊन बसली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. आता तो नथू होता, तो आपल्या हातातलं जे केर कचरा गोळा करायचं जे भांड होतं, पॅन होतं, त्याला जोर जोरात तो डस्टबिनवरती असा मारत होता, त्याचा आवाज काढत होता. तेवढ्यात सीताराम द वॉशरमॅन्स सन पास अवे. तेवढ्यात वॉशरमॅनचा जो मुलगा सीताराम आहे हा तिथून निघालेला होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता सीताराम त्याच्या डिलिव्हरी राऊंड वरती होता, म्हणजे तो वॉशरमॅनचा मुलगा असल्यामुळं जे कपडे होते ते लोकांना वाटण्यासाठी त्याच्या घरी तो निघालेला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आता अगदी अलीकडच ज्या कपड्यांना स्वच्छ धुवून इस्त्री केलेली होती आणि त्यांचं एक गाठोडं बांधलेलं होतं व्यवस्थित, असं गाठोडं त्यांनी आपल्या डोक्यावरती ठेवलेलं होतं आणि ते तो लोकांचे कपडे तो वाटण्यासाठी निघालेला होता. डोंट रेज सच डस्ट. तो म्हणतो अरे अशी धूळ उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणतो, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तो त्याला विचारतो की काय रे, तू त्यांच्यावरती रागावलेला आहेस का, म्हणजे बँकेवरती का, तर त्यांनी तुला प्रतिमाहा ₹2 वाढवून एक्स्ट्राचे द्यायला त्यांनी नकार दिला म्हणून तू त्यांच्यावरती रागावलेला आहेस का, असं तो त्याला प्रश्न विचारतो. कुणाला, नथूला. सीताराम हा प्रश्न विचारतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंट द स्वीपर बॉय. आता जो स्वीपर बॉय होता नथू, म्हणजे साफसफाई करणारा मुलगा, तो असं म्हणतो की मला त्या मुद्द्यावरती मला बोलायचं नाही, त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाहीये. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर. तो म्हणतो माझा रेग्युलर पे, तो म्हणतो माझा नियमितपणाचा जो काही पगार आहे तो सुद्धा मला अजूनपर्यंत मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि ही जवळजवळ महिन्याची 20 तारीख आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत मला पगार मिळालेला नाही. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. असं कोण विचार करेल सांगा बघू बरं, की एक बँक एका गरीब माणसाची सॅलरी हे धरून ठेवेल किंवा ती देणार नाही, राखून ठेवेल, असं कोणी विचार करू शकतं का. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो त्याच्या पुढे म्हणतो की मला माझा पगार मिळालाच की मी काय करणार तर मी इथनं सोडणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. तर पगार मिळाल्याच्या नंतर पुढच्या आठवड्यामध्ये मात्र मी या ठिकाणी कामावरती असणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि पुन्हा एकदा त्यानं आपल्या हातातली जी पॅन होती तिचा मोठमोठ्यानं तिचा मारत त्या डस्टबिनवरती मारत आवाज काढत, जस्ट टू एम्फेसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आता त्याला काय करायचं होतं तर एम्फेसाइज करायचं होतं, म्हणजे ड्रॉ अटेन्शन टू. मग त्याला एखाद्या गोष्टीबद्दल महत्व द्यायचं होतं, जोर द्यायचं होतं, त्याला एखाद्याचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. त्याचा जो मुद्दा आहे की मला अजूनपर्यंत पगार मिळाला नाही याच्यावरती, आणि तेच करत असताना त्याला स्वतःला कॉन्फिडन्स सुद्धा द्यायचा होता. बघा, वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम त्याला शुभेच्छा देतो. आय कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तो म्हणतो की तुझ्या योग्य असलेली एखादी नोकरी हे मी काय करणार आहे, मी काय करेन तर शोधीन, मी त्याचा शोध घेईन, लुकआउट करेन, शोध घेईन मी. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. असं तो म्हटला आणि तो प्लॉडेड झाला. प्लॉडेडचा अर्थ तिथं वॉक हेवी, म्हणजे जोरात जोरात पावलं आपटत जाणं किंवा जड पावलं टाकत जाणं. आणि तो बेअरफूट म्हणजे अनवाणी पावलांनी तो त्या रस्त्यावरून असं जड पावलं टाकत किंवा जोरात पावलं टाकत तिथून निघाला. द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. तर ते कपड्यांचं मोठंच्या मोठं जे गाठोडं होतं ते त्याच्या डोक्यावरती होतं, की ज्यामुळं त्याचा पूर्ण डोकं आणि पूर्ण खांदा हा तिथं झाकला जात होता, हाईड केला जात होता. ॲट द 4th होम ही व्हिजिटेड. सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आता ज्या 4थ्या घराला त्यानं भेट दिली, जिथली कपडे तो देण्यासाठी आलेला होता,
तिथं गेल्यानंतर तिथल्या स्त्रीनं, तिथल्या घरमालकिनीनं असं लक्षात आलं की त्यांना एका स्वीपरची गरज आहे. म्हणजे झाडण्याचं काम करणाऱ्या माणसाची का गरज आहे असं कळलं. टाईंग इज बंडल टुगेदर, टाय म्हणजे बांधणे. तर त्याचा जो कपड्यांचे आठवड्यात एकत्र बांधत असताना ही सेड, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तर मला तो असा एक स्वीपर बॉय माहिती आहे की जो कामाच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो काय करू शकतो तर पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे काम करायला सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. आता सध्या तो एका बँकेत काम करतोय, पण ती बँक मात्र त्याला काही पगार देत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि त्याला काय करायचं, तो जॉब त्याला टू लिव्ह करायचा आहे, सोडायचा आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. तर त्या श्रीमती श्रीवास्तव अशा म्हणाल्या, असं आहे का? वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. तर त्याला मला उद्या येऊन भेटायला सांग. ठीक आहे म्हटले, त्याला उद्या भेटायला सांग असं त्यांनी सांगितलं. कुणाला? तर त्या नथूला. कुणी सांगितलं तर श्रीवास्तव या ज्या कोणी लेडी आहेत त्यांनी सांगितलं. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आता बघा, तर सीतारामला सुद्धा आनंद वाटला, बरं वाटलं की आपण आपल्या कस्टमरची सुद्धा सेवा केलेली आहे आणि त्याच्या मित्राची सुद्धा सेवा केली आहे. म्हणजे ते ज्या श्रीवास्तव बाई होत्या त्यांना स्वीपर पुरवण्याची सेवा आणि आपला जो मित्र होता त्याला नवीन जॉब देण्याची, अशा दोन्ही सेवा माझ्याकडनं घडल्या. त्याचा त्याला आनंद झाला. होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. आता होस्टेडचा अर्थ आहे रेस टू अ हायर पोझिशन. त्यानं काय केली तर आपली जी बॅग होती ती उंच घेतली, आपल्या खांद्यावरती ठेवली आणि तिथून पुढे तो आपल्या मार्गाने पुढे निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता ह्या मिसेस श्रीवास्तव होत्या, त्यांना काही शॉपिंग करायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आता त्यांनी त्यांचं जे बाळ होतं त्याची काळजी घेणारी जी आया होती त्या आयाला त्यांनी काय केल्या तर इन्स्ट्रक्शन दिल्या, सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्यांना असं सांगितलं की जे दुपारचं जेवण आहे, मिड डे मील आहे, ते मात्र उशिरा व्हायला नको. त्याच्या अगोदरच तू काय कर तर त्याला जेवणाला उशीर नको, त्याच्या अगोदर तू जेवण करून ठेवा, अशा प्रकारे तिला सूचना दिल्या. देन शी सेट आउट फॉर पिंपलनगर मार्केट. त्याच्यानंतर त्या पिंपलनगर जे मार्केट आहे तिकडं त्या गेल्या, मार्केट प्लेस, टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. कस्टमरी या शब्दाचा अर्थ इथं अनयुज्युअल किंवा हॅबिच्युअल आहे, म्हणजे नेहमीच. त्याच्यानंतर त्या नेहमीच्या ज्या कपड्यांच्या ज्या दुकानामध्ये त्या जात होत्या, फेरी मारत होत्या, तिकडं त्या निघाल्या गेल्या. अ लार्ज शेडी टेमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. तर एक मोठं छायादार असं चिंचेचं एक मोठं झाड त्या बाजारच्या एका कोपऱ्यामध्ये होतं, एका टोकावरती होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि नेमकं तिथंच या श्रीवास्तव बाई आहेत त्यांना मिसेस भूषण त्यांच्या मैत्रिणी तिथं भेटली, त्यांची मैत्रिणी तिथे त्यांना भेटली. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि ती तिथं शेल्टर करत होती. शेल्टर म्हणजे निवारा, म्हणजे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्या तिथं आलेल्या होत्या त्या झाडाखाली. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. फॅनिंग म्हणजे आपण बऱ्याचदा रुमालानं वगैरे आपल्याला फॅनिंग करत असतो, म्हणजे आपण वारा आपल्या स्वतःलाच तो घालत असतो. तर त्या एका मोठ्या हँकरशिपनी हातरुमालाने आपल्या स्वतःलाच त्या फॅनिंग करत होत्या, म्हणजे पंख्यासारखी वारा घालत होत्या स्वतःला त्या. शी कंप्लेंड ऑफ द समर. त्यांनी त्या उन्हाळ्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात जी काही तक्रार होती, कुरबुर होती ती केली. विच सी अफर्म
अफर्म म्हणजे सांगणे की जे ते त्यांनी सांगितलं वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. तर जो उन्हाळा होता तो पीपल नगरच्या इतिहासामधला अत्यंत उष्ण असा उन्हाळा होता असं त्यांचं मत, असं त्यांनी सांगितलं. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय. त्याच्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तवना ते कापड दाखवलं की ज्या त्या घेणार होत्या, त्याचा जो नमुना सॅम्पल होता ते त्यांनी दाखवलं. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड्स. आणि जवळजवळ 5 मिनिटं त्यांनी त्याची जे शेड्स होत्या, रंगछटा होत्या, त्याचं जे टेक्स्चर होतं, त्या कपड्याची वीण असते, त्याच्यानंतर त्याचं जे डिझाईन होतं याच्याबद्दल जवळजवळ 5 मिनिटं त्यांनी चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक. आणि या टॉपिकवरती ज्यावेळेला त्या एक्झॉस्टेड झाल्या म्हणजे थकल्या या टॉपिकवरती बोलून, मिसेस श्रीवास्तव सेड, त्याच्यानंतर श्रीवास्तवबाई म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. म्हटली काय ग, तुला माहितीये का की शेठ गोविंदराम यांची जी बँक आहे ती त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. अगदी आज सकाळीच मी त्यांच्या स्वीपरकडनं ही तक्रार काय केली त्यांची ही ऐकली. हू हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. की ज्याला जवळजवळ 1 महिना होऊन गेला त्याला त्याचा पगार, वेजेस म्हणजे पगार, मिळालेला नाही. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. भूषण म्हणतात की ही गोष्ट खरोखरच धक्कादायक आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. बघा, जर ते त्या स्वीपरचा पगार जर देऊ शकत नसतील तर मग मात्र त्यांची वाईट परिस्थिती त्या बँकेवरती ओढवलेली असणार आहे असं त्या म्हणतात. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. मग जर त्यांच्या स्वीपरला जर पगार मिळत नसेल तर इतरांना सुद्धा कसा पगार मिळू शकणार, ते कसा देत असतील असं त्यांनी, इतरांना सुद्धा मिळत नसणार असं त्यांनी शक्यता वर्तवली. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऍट द टॅम्बरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता त्यांनी त्या चिंचेच्या झाडाखाली श्रीवास्तव आईनं तसंच तिथंच ठेवलं आणि मिसेस भूषण आपल्या पतीला शोधायला त्या निघून गेल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. त्यांचे जे मिस्टर होते, पती देव होते, त्यांचं नाव, ते कुठं होते तर कमल किशोरचं जे फोटोग्राफी शॉप आहे त्या फोटोग्राफी शॉप मध्ये ते बसलेले होते आणि ते मालकाबरोबर, ते ओनर बरोबर ते बोलत होते, म्हणजे मिस्टर भूषण. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण. ते भूषण म्हणतात, अच्छा तर तुम्ही इथं आहात का? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. त्या म्हणतात की मी तुम्हाला जवळजवळ 1 तास झालं तुम्हाला तुमचा शोध घेते, तुम्हाला शोधते. वेअर डिड यू डिसअपिअर. तुम्ही कुठं दृश्य झाला होता, कुठं दिसेनासे झाला होता? नो वेअर रिप्लायड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण म्हणतायत की मी कुठंच नव्हतं, इथंच. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. म्हणजे आता स्टेशनरीचा अर्थ इथं स्टेबल नॉट मुव्हिंग, म्हणजे तुम्ही एकाच दुकानामध्ये थांबलेला होता, एकाच दुकानामध्ये स्थिर अविचल असं थांबलेला होता. आय माइट हॅव फाउंड यू. आणि तर तुम्ही, मी काय केलं तर तुम्हाला मी शोधलं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. आता त्या म्हणतात की तुम्ही काय करत होता तर एका दुकानातनं दुसऱ्या दुकानामध्ये, जशा प्रकारे एखादी बी असते, मधमाशी असते की नाही, जी एका फुलावरनं दुसऱ्या फुलावरती जशी जाते बागेमधली, तशा प्रकारे तुम्ही या दुकानात त्या दुकानात जात होता. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. ते म्हणतात की ग्रम्बलिंग, कुरबुरी किंवा तक्रारी करायला सुरुवात करू नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ. खूपच काय म्हणू आपण त्याला, उष्णता खूपच आहे किंवा अत्यंत त्रासदायक अशी आहे, आपण काय म्हणू त्याला, आपण थकवणारी आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर.
तो म्हणतो पीपल नगरमध्ये काय चाललेलं आहे हे मला माहीत नाही. इवन द बँक्स अबाउट टू बँकरप्ट, अगदी बँक सुद्धा बँकरप्ट होत चाललेली आहे. तर बँकरप्टचा अर्थ आहे बघा, विदाउट इनफ मनी टू पे विथ यू ओ फिनान्शियली रुईन, म्हणजे दिवाळखोरीत असणं. म्हणजे अगदी बँक सुद्धा दिवाळखोरीत गेले ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहित नाहीये. व्हॉट इज दॅट सेड कमल किशोर. कमल किशोर म्हणतात काय, सिटिंग अप सडनली, वर बसत ते पटकन विचारत विच बँक, कुठली बँक. वाय द पीपल नगर बँक, ऑफकोर्स. कुठली काय विचारताय, पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. तर मी असं ऐकलंय की त्यांनी आपल्या कामगारांना पगार द्यायचं सुद्धा थांबवलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. ते म्हणतात आता मला तुझं त्या बँकेमध्ये खातं आहे असं काय मला सांगू नका मिस्टर किशोर असताना म्हणतात. नो बट माय नेबर हॅज, माझं ही एक्सक्लेम्ड, त्यांनी त्याच्यावरती उद्गार काढले की माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं मात्र त्या बँकेमध्ये खातं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. म्हणजे बघा, जे बार्बरचं शॉपच्या पुढच्या दरवाजाजवळ अगदी छोटस पार्टिशन होतं, तिथल्या ते कीपर पर्यंत ते तिथं आले. ते काय म्हणतात बघा, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. ते तिथे येऊन ते दीपचंदला म्हणतात की दीपचंद तुम्ही लेटेस्ट न्यूज तुम्ही ऐकली का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. म्हणजे काय, तर पीपल नगर बँकेनं कोलॅप्स झालेली आहे, कोसळलेली आहे किंवा तिच्या गतीनं गाशा आपला गुंडाळायला चालू केलेला आहे असं त्यांना सुचवायचं आहे. यू बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तर तुम्हाला काय करायला हवं, शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला तुमचे पैसे हे ताबडतोब परत घ्यायला हवे आहेत असं ते त्यांना सांगतात. दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमन. आता हे जे दीपचंद होते ते एका अन एल्डरली जेंटलमनचे, म्हणजे एका वृद्ध सद्गृहस्थांचे केस कापत होते. वॉज सो स्टार्टल्ड, की जे काय झाले होते, स्टार्टल झाले होते, घाबरलेले होते. दॅट हिज हँड शूक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि त्यांचे हात हे एकदम थरथरायला लागले, हात हल्ला एकदम घाबरल्यामुळं, आणि त्यांनी निक केलं. निक या शब्दाचा अर्थ आहे कट स्लाइटली, म्हणजे ते ज्या कस्टमरचे केस ते कापत होते त्यांचा राईट इयरला अगदी नकळत त्यांच्याकडनं कापलं गेलं. द कस्टमर यल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. यल्प म्हणजे केक काढणे किंवा तिने आवाज काढला वेदनेने आणि डिस्ट्रेसने. पेन, वेदना, डिस्ट्रेस म्हणजे दुःखानं. पेन बिकॉज ऑफ द कट. आता त्यांना पेन यासाठी होतं की ते कापलेलं होतं म्हणून. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. आणि जे डिस्ट्रेस होतं, दुःख होतं, ती ऑफुल न्यूज होती म्हणून त्यांना त्याचं दुःख होतं. ऑफुल या शब्दाचा अर्थ इथं भयानक अशी घटना हॅड जस्ट हर्ड, की जे त्यांनी आता ऐकलेली होती. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. आता बघा, एक बाजू त्यांच्या माळ्याची अनशेवन होती, एक बाजूची दाढी केलेलीच नव्हती. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. स्पीडचं भूतकाळ ते स्पेड आहे, SPED, स्पेड. वेगात गेले ते त्यांनी केस कापाचे तिथं सोडले आणि जनरल मर्चंटच्या तिथं जिथं टेलिफोन होता तिथपर्यंत ते पटकन गेले. ही डायल शेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी शेठ गोविंदराम यांचा नंबर डायल केला. शेठ वॉज नॉट ॲट होम. आणि आता मात्र शेठ गोविंदराम हे काही घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. तर मग ते कुठं होते. द शेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. तर शेठ
हे काश्मीरमध्ये आपल्या सुट्टींचा आनंद घेत होते, सुट्टे घालवत होते. ओ वॉज दॅट सो? अच्छा, मग हे असं आहे. तर एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वृद्ध माणसाचा याच्यावरती विश्वासच बसत नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. ते पटकन त्या बार्बरच्या दुकानामध्ये आले आणि त्यांनी दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन. त्यांनी सांगितलं की पक्षी उडून गेला, म्हणजे पंछी पिंजरे से उड गया. उडून गेलेला आहे पक्षी, म्हणजे ते तिथून निघून गेले. शेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. शेठ गोविंदरामनी काय केलेलं आहे, तर आपलं हे शहर सोडून गेलेलं आहे. ते डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आणि निश्चितच ही बँक घोटाळ्यात असलेली असणार, दिवाळखोरीत गेलेली असणार आहे, ती बँक कोसळलेली असणार आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप. आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगात ते दुकानातून बाहेर पडले. मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. अगदी सरळ रेषेमध्ये, बी लाईनचा अर्थ इथं आहे द डायरेक्ट रूट. अगदी सरळ रेषेमध्ये आपल्या ऑफिस आणि चेकबुक जिथं होतं, म्हणजे ऑफिस आणि चेकबुक तिकडं ते निघून गेले. तर मित्रांनो, हा पाठ मोठा आहे आणि याचा दुसरा पार्ट मी आता इथं करणार आहे. मी इथं थांबतोय. तुम्ही मात्र याचा दुसरा पार्ट अगदी जरूर बघा. मी इथं थांबतोय. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. मी इथं थांबतोय. तुम्ही मात्र अगदी नक्की याचा दुसरा पार्ट पहा.